नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय 8वा आदर्श राज्यकर्ता याचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1 पाठात शोधून लिहा. पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अफझल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका. हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे होते. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा. शिवाजी महाराजांचा आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे दोघे होते. तिसरा प्रश्न पहा. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकद दिली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉईंट 1 शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. पॉईंट 2 त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. पॉईंट 3 या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. पॉईंट 4 जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल, अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास दिली. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न चौथा पहा. शिवाजी महाराजांनी कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुस्वराज्य केलेले रूपांतर याची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील. प्रश्न 2 पहा. लिहिते व्हा. यामधील पहिला प्रश्न आहे रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉईंट 1 शेतकऱ्याच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये. पॉईंट 2 सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत. पॉईंट 3 शेतातील उभी पिके कापू नयेत. आणि पॉईंट 4 शेतकऱ्याची घरे लुटू नयेत. अशा प्रकारे शिवरायांनी सैनिकांना ताकीद दिली होती. दुसरा प्रश्न पहा. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॉईंट 1 इस्लामी सत्तांशी संघर्ष करताना मात्र महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. पॉईंट 2 शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत असत. पॉईंट 3 मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लागू नये, कुराणाची प्रत हाती पडल्यास ती सन्मानाने मुसलमान व्यक्तीच्या ताब्यात द्यावी, अशा सैनिकांसाठी सक्त नियम केला होता. पॉईंट 4 महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमान सहभागी करून घेतले होते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. प्रश्न तिसरा पहा. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर आहे पॉईंट 1 महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. पॉईंट 2 शिवाजी महाराजांनी सैनिकांना जहागिरी देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. पॉईंट 3 मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला जाई. पॉईंट 4 लढाईमध्ये जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत. पॉईंट 5 लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं लष्करविषयक धोरण होतं. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 3 एका शब्दात लिहा. यामधील पहिला प्रश्न आहे स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी सांगायचा आहे आणि याचं उत्तर आहे दौलत खान. पॉईंट 2 प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी कोण होता ते सांगायचं आहे. उत्तर आहे सुब्रमण्यम भारती. प्रश्न तिसरा बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारे कोण होते? तर ते होते छत्रसाल. आणि प्रश्न चौथा पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे कोण होते? तर ते होते महात्मा ज्योतिराव फुले.
तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 8वा आदर्श राज्यकर्ता याचा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.